मला तरी आज ट्रेनमध्ये काही धुळ्याचे लोक भेटले. साहेब म्हटले, जर तुकाराम मुंढेंना तुम्ही ठेवलं तर आमचं जीवनमान 5 वर्ष तर वाढेल. म्हटलं 5 का 10 वर्ष वाढेल. त्या जिल्ह्याभरातील किंवा राज्यभरातील जे काही आश्रमशाळा आहे, वसतिगृह आहे, यांच्या जेवणाचा जो क्वालिटी आहे ती सुधारण्याचा प्रयत्न करा. काय कसं करता? आता मोहित तर्फे शहादा तालुका शहादा या आश्रमशाळेमध्ये 11 जुलै 2026 ला अन्नामध्ये विषबाधा झाली आणि तिथं विद्यार्थ्यांची संख्या 157 आणि आता ते त्या दिवशी उपस्थित होते 116. 29 मुलांना उलट्या, पोटदुखी त्रास झाला. 24 मुले हे RS मध्ये उपचार घेत होती. 5 मुले खासगी रुग्णालयामध्ये होती. आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. भोजन पुरवठादार सुनील गिंदोडे व स्वयंपाकी राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फॉरेन्सिक चाचणी, अन्न पाणी अहवाल अद्याप अप्राप्त आहे. आता सदर ठिकाणी अधीक्षक पद रिक्त होतं. आता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमलेली आहे. आता त्याचा अहवाल प्राप्त होईल. परंतु वास्तविक अशा लहान मुलाच्या जीवनाचे खेळणं बरोबर नाही. आणि मी तुकाराम मुंढेंना सूचना केलेली आहे, जे अन्न औषधाचे प्रशासनाचे जे आयुक्त आहेत, की जिथं लोकांच्या जीवनाशी प्रश्न आहे, त्या सर्व जीवनावश्यक वस्तूच्या जिथं जिथं अशा संस्था आहेत तिथं पहिल्यांदा ते लक्ष घालावं. त्यांनी खरोखर एखादा व्यक्ती धाडसी आणि प्रामाणिक असला तर कसं करू शकतो, दाखवण्यात त्यांनी काम केलेलं आहे. 25% दुधामध्ये घट झालेली आहे. जे दूध जे येत होतं आज राज्यातून आपल्या मुंबईला वगैरे, त्यामध्ये 25% घट झालेली आहे. त्यामुळे आमच्या गोकुळात फार मागणी वाढलेली आहे दुधाला. तर मला म्हणायचं की बाबा पनीर आता दिसतच नाही. जे किती भेसळ करून लोकांच्या जीवनाशी खेळत होते, हा वास्तविक मला तरी आज ट्रेनमध्ये काही धुळ्याचे लोक भेटले. साहेब म्हटले, जर तुकाराम मुंढेंना तुम्ही ठेवलं तर आमचं जीवनमान 5 वर्ष तर वाढेल. म्हटलं 5 का 10 वर्ष वाढेल. पण मला वाटतं की असं जर कधी सगळ्याच अधिकाऱ्यांनी जर केलं तर निदान जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीत असा प्रयोग होता कामा नये अशी दक्षता आपण घेतली पाहिजे. सर, एक